नमस्कार बालमित्रांनो. शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथून मी भाग्यश्री संजय जाधव आज पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या पाठामध्ये आपण किंवा गेल्या आपल्या लेक्चरमध्ये आपण संयुक्त राष्ट्र हा राज्यशास्त्राचं प्रकरण 4 आपण बघत होतो आणि त्याचा पूर्वार्ध आपण अभ्यासला आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्रे, त्यांची स्थापना, त्यांची तत्त्वे, त्यांची उद्दिष्ट आणि त्यांची रचना आपण पाहत होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना ही का झाली असेल बरं? तर जगाचा विध्वंस करणारे, जगावर अधिराज्य गाजवण्यासाठी राष्ट्रांमध्ये एक सत्ता चालू होती आणि या 1914 ते 1918 या कालावधीत जागतिक पहिलं महायुद्ध झालं. जगातील सर्व देश या युद्धामध्ये होरपळून गेले होते आणि यासाठी पुन्हा युद्ध होऊ नये म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना झाली होती. परंतु पुन्हा एकदा 1939 ते 1945 या कालावधीत जागतिक दुसरं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी हा मोठा होता आणि या कालावधीत होणारी हानी, प्राणहानी, वित्तहानी, म्हणजे असं म्हणाला की जगाचा संहार करणारं हे युद्ध होतं. त्यामुळे संयुक्त राष्ट्र ही संघटना जगातील सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन स्थापन केलेली अशी ती म्हणजे संघटना ही संयुक्त राष्ट्र संघटना. आंतरराष्ट्रीय पातळीवर, जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित व्हावी, प्रत्येक देशाची सुरक्षितता, प्रत्येक देश सुरक्षित राहावा म्हणून एका संघटनेची स्थापना केली गेली आणि ती संघटना म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना. या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सुरुवातीला 50 देश सहभागी होते, पण नंतर एकूण सदस्य संख्या झाली 193. आता आपण संयुक्त राष्ट्र संघाची रचना किंवा याच्या शाखा बघत आहोत. यापैकी पूर्वार्धामध्ये आपण आमसभा हे त्याचं पहिलं अंग किंवा शाखा आपण अभ्यासली आहे. आता आपण पुढे उर्वरित ज्या 5 शाखा आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. ते म्हणजे सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय, विश्वस्त मंडळ आणि सचिवालय. इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र. आपला घटक आहे संयुक्त राष्ट्रे आणि उपघटक आहे संयुक्त राष्ट्रे. त्यातलं पाठ्यघटक आज आपण अभ्यास करणार आहोत ते म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या शाखांचा अभ्यास करणार आहोत आणि त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रे आणि भारत यांचा संबंध काय किंवा भारताची भूमिका याच्यामध्ये काय आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रथम संयुक्त सुरक्षा परिषद. सुरक्षा परिषद हे काय आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचं एक दुसऱ्या क्रमांकाचं शाखा आहे, दुसऱ्या क्रमांकाचं अंग आहे, अंग किंवा शाखा. ओके. तर एकूण सदस्य संख्या किती आहे सुरक्षा परिषदेमध्ये? 15 सदस्य संख्या आहे. त्यापैकी 5 सदस्य हे कसे असतात? कायम असतात. तर 10 सदस्य हे अस्थायी स्वरूपाचे असतात. अस्थायी म्हणजे ते तात्पुरते असतात, म्हणजे बदलणारे असतात. त्यांची जागा ही परमनंट नसते. ते काय असतात? बदलणारे असतात. परंतु याच्यापैकी जे 5 सदस्य असतात ते कसे असतात? कायम असतात. अस्थायी सदस्यांची निवडणूक दर 2 वर्षांनी आमसभा करते. आता या संयुक्त सुरक्षा परिषदेची सदस्य जे असतात अस्थायी स्वरूपाचे, यांची निवडणूक कोण घेते? तर आमसभा, आणि दर 2 वर्षांनी. म्हणजे याचा अर्थ काय झाला? दर 2 वर्षांनी ते अस्थायी स्वरूपाचे जे सदस्य आहेत, किती आहेत ते टोटल? 10 सदस्य. दर 2 वर्षांनी ते बदलत असतात. ओके. आता या संयुक्त सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत. या संयुक्त सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व असलेले कायममध्ये मगाशी मी काय सांगितलं? 5 सदस्य आहेत आणि 10 हे काय आहेत? अस्थायी, म्हणजे ते
बदलणारे आहेत. याच्यामध्ये कायम स्वरूपाचं सदस्यत्व असलेले देश म्हणजे कोणते? तर अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन. यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे. नकार म्हणजे एखादी गोष्ट जर या 5 कायम सदस्यांना पटली नाही, जागतिक पातळीवर एखादा निर्णय घ्यायचा असेल आणि तो निर्णय घेताना एका राष्ट्राच्या संदर्भात असू दे, एखाद्या राष्ट्राच्या सुरक्षिततेबाबत असू दे, काही राष्ट्रांमधली भांडणं असतील, तर त्या डिस्प्यूट दरम्यानची किंवा संघर्ष दरम्यानचा काही निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय सुरक्षा परिषद त्या निर्णयामध्ये आपला सहभाग घेऊ शकते. पण त्याचबरोबर जर त्यांना काही मुद्दे पटले नसतील तर त्यांच्याकडे नकाराधिकार आहे, म्हणजे ते त्या गोष्टीला ते नाही म्हणू शकतात. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी 5 सदस्य हे कायम आणि किमान 4 हे अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा बघा, जर जागतिक पातळीवर एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, अशा वेळेला जे हे 5 म्हणजे अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे कायम स्वरूपाचे सदस्य जे देश आहेत हे, आणि अस्थायीवाले जर 4, अस्थायी म्हणजे जे दर 2 वर्षांनी निवडणुका होऊन जे बदलतात, असे हे 4 सदस्य एकत्र असेल तर त्यांचा होकार असणं आवश्यक असतं. आता या सुरक्षा परिषदेचं काम काय कार्य असू शकतं, तर आपण बघूया. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणे ही सुरक्षा परिषदेची प्रमुख जबाबदारी आहे. कारण संयुक्त राष्ट्र संघटनेची मुळात स्थापनाच कशासाठी झालेली आहे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता नांदावी म्हणून. आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता प्रस्थापित व्हावी, प्रत्येक देशांचे एकमेकांशी सलोख्याचे मैत्रीपूर्ण संबंध असावेत म्हणून. मग अर्थातच सुरक्षा परिषद हे काय आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचे एक महत्त्वाची शाखा आहे आणि मग ती एक महत्त्वपूर्ण शाखा आहे, एक जबाबदार शाखा आहे. मग त्या शाखेचं काम काय येणार? तितकंच महत्त्वपूर्ण आणि जबाबदार असं काम काय आहे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि सुरक्षितता राखणे ही प्रमुख जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या परिस्थितीत संघर्ष मिटवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे, आर्थिक निर्बंध लादणे किंवा आक्रमक राष्ट्राविरोधात लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेणे यापैकी एक पर्याय सुरक्षा परिषद सुचवू शकते किंवा सुचवते. काय सांगितलंय? जर आंतरराष्ट्रीय संघर्ष निर्माण झाला, जसं की आता आपण बघतो TV न्यूजवर कधी भारत पाकमध्ये काही ना काहीतरी चालू असते किंवा चायना आणि भारतमध्ये चालू असते, त्यानंतर इस्रायल, इराण, इराक मध्ये अफगाण, असे हे आपण न्यूजमध्ये जेव्हा बघत असतो तेव्हा या देशांमध्ये जेव्हा काही छोटे छोटे वार होत असतात, छोटे छोटे युद्ध होत असतात किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असते आणि त्याच्यामुळे जगातील इतर देशांवर त्याचा इफेक्ट होणार असतो, परिणाम होणार असतो. अर्थात जर इतर देशांवर परिणाम होणार असेल तर काय होणार? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. म्हणून ही सुरक्षा परिषद जी आहे, सुरक्षा परिषद हे काय काम करते की जर एखादा देश जर जाणून बुजून आक्रमण करत असेल किंवा भांडण काढत असेल तर अशा वेळेला ही सुरक्षा परिषद यामध्ये लक्ष घालते आणि मग काय करते, तो जो चाललेला संघर्ष आहे तो मिटवून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करते. किंवा जो देश आक्रमण करत असेल किंवा आक्रमक पावित्र्यामध्ये असेल अशा वेळेला त्यांना काहीतरी फाईन देणं म्हणजे दंड लावणे, मग त्यांच्यावर आर्थिक निर्बंध टाकायचा की त्यांना फाईन लावायचे, चार्जेस लावायचे. किंवा जो आक्रमक राष्ट्र असेल त्याच्याविरुद्ध काय केलं पाहिजे, लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेणे यापैकी एक पर्याय सुरक्षा परिषद सुचवते. आता मध्यंतरी अफगाणिस्तान, तालिबानने जेव्हा अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला, त्यांची काबूल राजधानी होती आणि त्या काबूलमधलं जे मेन ऑफिस आहे त्यांचं, त्या मेन ऑफिसमध्ये तालिबानने जेव्हा विजय मिळवला, ही घटना आपण सगळ्यांनी TV वर पाहिली, पेपरमध्ये वाचली, बरोबर की नाही. यावेळेला पॅलेस्टिनी आणि अफगाणिस्तान या दोघांचे वाद होते. पॅलेस्टिनी
पॅलेस्टाईन एक प्रांत आहे, त्यांचं आणि अफगाणिस्तानाचा वाद होता, बरोबर. अशा वेळेला अमेरिकेचा जो अमेरिकेची जी आर्मी होती ती कोणाच्या सपोर्टसाठी, अफगाणिस्तानच्या जनतेच्या सपोर्टसाठी, म्हणजे तिथे युद्ध होऊ नये, तिथल्या जनतेला सुरक्षितता मिळावी, तिथे शांतता राहावी म्हणून अमेरिकेची मिलिटरी किंवा अमेरिकेची आर्मी जवळजवळ 10 वर्ष तिथे होती. 10 वर्ष अमेरिकेचं सैन्य तिथे होतं. पण जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी जेव्हा ते सैन्य मागे घेतलं आणि त्याच दरम्यान, कारण छोट्या मोठ्या युद्धांमध्ये अमेरिकेचे जे तरुण होते मिलिटरीमध्ये, जे जवान होते ते खूप मारले जात होते. मग त्यांचे जे तरुण जेव्हा त्या युद्धामध्ये मारले जात आहेत म्हणून अमेरिकेने युद्ध मागे घेतल्यानंतर जे तालिबानी आहेत, तालिबान्यांनी काय केलं, अफगाणिस्तानावर विजय मिळवून अफगाणिस्तानची राजवट आपल्या हातात घेतली. पण इथे एक पॉईंट तुम्हाला महत्त्वाचा मला सांगावासा वाटतो की अमेरिकेचं सैन्य 10 वर्ष तिथे होतं. का होतं? तर त्या अफगाणिस्तानातील जनतेची सुरक्षितता राखण्यासाठी आणि अफगाणिस्तान, पॅलेस्टिनी हे तिथली राहणारी जे पब्लिक आहेत, तिथली राहणारी लोकं आहेत, त्यांना सुरक्षितता मिळावी म्हणून अमेरिकेचं सैन्य 10 वर्ष तिथे काम करत होतं. म्हणजे आता अमेरिका हे काय आहे, सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व असलेलं अतिशय महत्त्वाचं आणि कायम सदस्यत्व असलेलं राष्ट्र कोणतं आहे? अमेरिका. आपण बघायला गेलं तर आज अमेरिका महासत्ता महासत्ता म्हणून अमेरिकेचं आपण नाव घेतो. जगावर राज्य करणारी 2, रशिया आणि अमेरिका, त्या दोघांची नावं घेतली जातात. त्यानंतर शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करण्याचे काम सुरक्षा परिषद करते. शस्त्र म्हणजे आता आपण जर बघितलं तर आता लढाया जेव्हा होतात ते प्रत्यक्ष कोणी जमिनीवर येऊन समोरासमोर कोणी युद्ध हे करत नाही, युद्ध लढत नाही. तर आता युद्धनीती वेगळी आहे. जसं की न्यूक्लिअर वेपन्स वापरले जातात, याच्यामध्ये एकमेकांवर अणुबॉम्बचा मारा केला जातो. अणुबॉम्बचं तुम्हाला उदाहरण द्यायचं तर अमेरिकेने जगाच्या दुसऱ्या महायुद्धामध्ये 1945 साली जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते. आणि त्या अणुबॉम्ब टाकल्यानंतर जपान पूर्ण बेचिराख झाला होता आणि याच्याने दुसऱ्या महायुद्धाचा मात्र शेवट झाला होता. परंतु जपानच्या 2 पिढ्या या विकलांग परिस्थितीत जन्म घेत होत्या. इतके भयानक अनुभव जपानला तर भोगावे लागले होते, परंतु त्या युद्धाचा पूर्ण जगावर सगळ्याच राष्ट्रांवर परिणाम झालेला होता. म्हणून सुरक्षा परिषदेचं महत्त्वाचं कार्य काय दिले त्यांना? शस्त्रास्त्र नियंत्रण, म्हणजे शस्त्र वापरण्यावर नियंत्रण. मग तुम्ही कोणतंही क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईलने मारा केला जातो. आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी मिसाईलची निर्मिती केली, क्षेपणास्त्राची निर्मिती केली. त्याच्यामध्ये पृथ्वी, नाग, आर्यभट्ट हा आपला पहिला उपग्रह, पहिलं पृथ्वी मग नाग असे त्यांनी निर्मिती केली. क्षेपणास्त्रांचा मारा केला जातो एकमेकांवर, जमिनीवरून क्षेपणास्त्रां हल्ला केला जातो किंवा आकाशामध्ये हवाई युद्ध केलं जातं. मग कुठेतरी हे किंवा अणुबॉम्ब टाकला जातो त्या प्रांतावर आणि त्या भागाला नष्ट केलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर हा विध्वंसच आहे ना. मग शस्त्रसंधी सर्वांना दिली जाते, पण त्या शस्त्रसंधीचा उल्लंघन कुणी केलं गेलं नाही पाहिजे. आणि मग कुणी उल्लंघन करू नये याच्यासाठी काही अटी ठेवल्या जातात, काही अटी ठेवल्या आहेत. आणि मग हे जे काम आहे ते कोणाचं आहे? सुरक्षा परिषदेचं कार्य आहे की शस्त्रास्त्र नियंत्रण असलं पाहिजे. आज आपण देखील आपल्याकडे आज आपण 1974 पोखरणचा अणुबॉम्ब स्फोट, आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या तेव्हा त्यांनी राजस्थान पोखरण येथे अणुबॉम्ब चाचणी घेतली होती. 6 वाजता जेव्हा आणीबुद्ध हसला हे सांकेतिक कोडवर्ड जेव्हा पूर्ण ब्रॉडकास्ट म्हणजे पूर्ण रेडिओवर जेव्हा सगळी जगभर पसरलं तेव्हा कळलं की भारताने देखील अणुबॉम्ब चाचणी घेतली होती. तोपर्यंत हे सगळं गुप्त ठेवलं गेलं होतं, पण तेव्हा जगाला कळलं की भारत
भारत देखील एक विकासाकडे आहे किंवा भारत एक महाशक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे. मग प्रत्येक असा देश आपल्या राष्ट्राच्या स्वसंरक्षणासाठी हे डेव्हलप करत असतो की आपली मिलिटरी डेव्हलप करत असतो. आपले हे न्यूक्लिअर अणुबॉम्ब म्हणा किंवा क्षेपणास्त्र म्हणा, म्हणजे आपल्या राष्ट्राला वाचवण्यासाठी तुम्ही हे करू शकता, परंतु तुम्ही दुसऱ्या राष्ट्रांवर असा अटॅक करू शकत नाही. आणि हे कंट्रोल करण्याचं, हे नियंत्रण करण्याचं काम आहे सुरक्षा परिषदेचं. ओके. आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्रांचा महासचिव निवडण्यात सुरक्षा परिषदेचा सहभाग असतो. अजून एक, सुरक्षा परिषदेचं कार्य काय आहे, तर जसं आमसभेला राईट्स दिलेत, अधिकार दिलेत की आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात आणि संयुक्त राष्ट्रांचा जो महासचिव असतो त्यांची नेमणूक करण्यासाठी आमसभेला अधिकार आहेत, त्याचप्रमाणे ते अधिकार सुरक्षा परिषदेला देखील आहेत. तिसरी शाखा आपण बघत आहोत, आर्थिक व सामाजिक परिषद. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांमध्ये समन्वय साधणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. आता संयुक्त राष्ट्रांचे सदस्य किती आहेत? 193 देश. किती? 193. याच्यामध्ये आपला भारतही आहे. तर या 193 देशांमधला जो आर्थिक संबंध आणि सामाजिक धोरणं, जसं प्रत्येक देशाची एक संस्कृती आहे, वेगळी आहे, वेगवेगळे समाज तिथे राहतात, म्हणजे प्रत्येक देशाची एक आयडेंटिटी, ओळख असते. सामाजिकदृष्ट्या वेगळी ओळख असते, सांस्कृतिकदृष्ट्या वेगळी ओळख असते. आपला देश बघायला गेलं तर विविधतेने नटलेला आहे. विविध जाती धर्म प्रांतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, विविध बोलीभाषा असणारे लोक राहतात. पण जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा आपण सर्वजण एक येतो. भारत माझा देश आहे असं आपण जेव्हा प्रतिज्ञा म्हणतो तेव्हा आपल्या मनात आपल्या देशाप्रती आपला आदर असतो आणि आपली प्रत्येकाची भावना असते की हा माझा देश आहे आणि या देशाप्रती माझं कर्तव्य आहे. मग त्यावेळेस आपण कधी जात धर्माचा इश्यू न करता आपण आपल्या देशासाठी, जसं की आपले राष्ट्रीय सण असतात 15 ऑगस्ट 26 जानेवारी, ते सोडा. अजून एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जर भारत पाकिस्तानची जेव्हा मॅच असते तेव्हा आपले रस्ते सुनसान होतात, भारत जिंकला तर फटाके फोडले जातात, हो की नाही. म्हणजे आपण आनंद साजरी करतो. मग तिथे आपल्यामध्ये आपल्या टीममध्ये खेळणारा खेळाडू कोणता आहे हे सुद्धा बघितलं जात नाही. तिथे फक्त काय बघितलं जातं की आपला आहे हा आणि आपला प्लेअरने छान खेळला किंवा आपला देश जिंकला. म्हणजे आपली ही त्याची एकतेची भावना आहे, आपल्या देशाप्रती आपल्याला जे प्रेम आहे ते, म्हणजे ही काय झाली आपल्या देशाची ही संस्कृती आहे, आपलं हे कल्चर आहे, एकत्र नांदण्याचं, एकत्र राहण्याचं. बरोबर. मग ही प्रत्येक देशाची संस्कृती, प्रत्येक देशाचा समाज आणि आर्थिक गोष्टी ज्या असतात, आर्थिक म्हणजे आपल्याला जेव्हा कधी गरज लागली तर आपण इतर देशांकडून आर्थिक व्यवहार करतो, आर्थिक कर्ज घेणं किंवा दुसऱ्यांना कर्ज देणं, आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत आपण दुसऱ्या देशांकडून मागवतो. म्हणजे या गोष्टी, या संयुक्त राष्ट्रांचे जे सदस्य आहेत या देशांचे संबंध कसे असले पाहिजेत, एकमेकांचे सलोख्याचे असले पाहिजेत. म्हणजे आर्थिक स्तरावर. आणि जेव्हा आता बघा ना काही नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा आपण वाचत असतो न्यूजपेपरमध्ये, अमेरिकेने $500 मदत केली, 500 करोडची मदत केली किंवा रशियाने मदत केली. हे जे काय असतं, हे मदत करण्यासाठी जो फंड असतो ना तो वेगळा फंड असतो, प्रत्येक देशाचा असतो. आपला देशही मदत करत असतो. नेपाळमध्ये दुर्घटना झाली तेव्हा आपल्या देशानेही देखील मदत पाठवली होती. ओके. तर हा जो आर्थिक जी आपली बाब आहे आणि आपली जी सामाजिक धोरणं आहेत यांचा कसा असला पाहिजे, एक समन्वय असला पाहिजे. आणि हा समन्वय साधण्याचं काम कोण करतं, तर आर्थिक व सामाजिक परिषद. कारण नावच काय आहे, ही परिषद कोणती आहे, आर्थिक आणि सामाजिक. जेणेकरून या परिषदेकडून प्रत्येक देशांमधला आर्थिक आणि प्रत्येक देशाची संस्कृती, समाज हा राखला जातो. आता या परिषदेमध्ये एकूण किती सदस्य असतात, तर 54 सदस्य असतात. आणि या सदस्यांची निवड कोण करतो, आमसभा. प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा किती असतो, 3 वर्षांचा असतो. आणि दरवर्षी 1/3 सभासद
नव्याने निवडले जातात. किती वर्षांनी? 3 वर्षांनी. सुरक्षा परिषदेमध्ये आपण काय पाहिलं? 2 वर्षांनी अस्थायी जे असतात ते निवडले जातात. इथे आपण पाहतोय प्रत्येक सभासदाचा कार्यकाल किती असतो? 3 वर्ष असतो आणि एकूण सदस्य किती असतात? 54. हे गाळांतरासाठी महत्त्वाचं आहे. परिषदेचे निर्णय हे कसे असतात? बहुमताने घेतले जातात. 54 सदस्य आहेत, त्या 54 सदस्यांपैकी बहुमत हे असेल तर तो निर्णय घेतला जातो. आता या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा परिषदेचं कार्य काय आहे? आर्थिक व सामाजिक परिषदेचं कार्य बघताना आपण बघूया. दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा करणे व उपाययोजना सुचवणे. आता दारिद्र्य ही काय म्हणतात? देशाला लागलेली कीड. आणि दुसरी म्हणजे बेरोजगारी, की लोकांकडे रोजगार उपलब्ध नसणे. आज पण आपण बघायला गेलं आपल्या देशातील परिस्थिती अतिशय भयानक आहे. खूप वर्ग शिकलेला आहे, खूप विद्यार्थी शिकत आहेत. दरवर्षी कॉलेजेसमधून, प्रत्येक कॉलेजेसमधून, व्यावसायिक कॉलेजेसमधून मुलं बाहेर पडत आहेत. पण विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो आहे. अटीतटीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उतरावं लागतं. मोठ्या वेगवेगळ्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं आणि या ताणतणावातून जेव्हा मुलांना विद्यार्थी यशस्वी बाहेर पडतात तेव्हा नोकरी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे. म्हणून आज आपल्या देशामध्ये बेरोजगारी हे खूप मोठं संकट आहे. आणि त्याचप्रमाणे दारिद्र्य, अर्थात बेरोजगारी असणार तर दारिद्र्य देखील असणार. कारण कुटुंबाची संख्या जर 4 असेल, एक माणूस कमावत असेल तर अर्थात 3 माणसांचा भार त्या एका व्यक्तीवर असतो. म्हणजेच ते जे कुटुंब आहे, एका कुटुंबामध्ये 4 व्यक्ती आहेत, एक कमावतोय आणि 4 जणांचं कुटुंब सांभाळले जाते. पण एखाद्या कुटुंबामध्ये 4 व्यक्तींपैकी जर 2 व्यक्ती कमावत असतील तर अर्थात 2 व्यक्ती कमावणाऱ्या कुटुंबाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर कसा असतो? उंचावलेला असतो, कारण त्यांचं आर्थिक उत्पन्न हे जास्त असतं. मग आता आपल्याला कुठे विचार करायचा आहे? हे जागतिक पातळीवर, बरोबर. आता आर्थिक आणि सामाजिक परिषद जी आहे ती कार्य करते काय? तर दारिद्र्य म्हणजे देशांवरचं, जागतिक पातळीवरचं जे दारिद्र्य आहे ते निर्मूलन करण्यासाठी कार्य किंवा त्याच्यावर विचारविनिमय करण्याचं किंवा त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे याचं काम ही परिषद करते. त्यानंतर आर्थिक व सामाजिक विषमता देशादेशांमध्ये, आज आपला भारत देश विकसनशील आहे, विकसित नाही आहे. कसं आहे? विकसित म्हणजे ऑलरेडी डेव्हलप नाही आहे, आपला विकास झालेला नाही आहे. जसं अमेरिका, रशिया हे जे मोठे कंट्रीज आहेत हे ऑलरेडी कसे आहेत? डेव्हलप्ड आहेत, म्हणजे आधीच विकास झालेला आहे. पण आपला जो देश आहे तो विकसनशील म्हणजे विकासाच्या वाटेवर आहे, प्रगतीच्या वाटेवर आहे. आपला विकास अजून व्हायचा बाकी आहे. मग आपल्याही पेक्षा जे काही देश आहेत, जर आपण युरोप खंडातले काही, आफ्रिकामधले खंडामधले काही देश बघितले, जसं केनिया, घाना, असे ज्यांचा जगाच्या महत्त्वाच्या देशांपासून जे देश लांब आहेत, ज्या विकसित देशांपासून जे देश लांब आहेत भौगोलिकदृष्ट्या, ज्यांच्यापर्यंत काही सुविधा पोचत नाही आहेत, ज्यांच्यापर्यंत ट्रान्सपोर्टेशन म्हणजे दळणवळण पोचलेलं नसतं, असे देश विकसित नाही आहेत. मग त्या देशांचा विकास करण्यासाठी तिथल्या जनतेला सोयीसुविधा कशा पुरवायच्या, ते देश जगाच्या मुख्य प्रवाहात कसे आणायचे, त्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारली जाईल, त्यांना सामाजिक स्तर कसा मिळेल, याबाबतचं कार्य कोण करते? आर्थिक व सामाजिक परिषद. स्त्रियांचे प्रश्न, स्त्री सक्षमीकरण, मानवी हक्क, मूलभूत स्वातंत्र्य, जागतिक व्यापार, आरोग्यविषयक समस्या अशा प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेणे. स्त्रियांचे प्रश्न फक्त आपल्या देशापुरते नाही तर जागतिक पातळीवर स्त्रियांनी पहिली जे क्रांती म्हणा किंवा त्यांच्या अधिकारांसाठी स्त्रिया जेव्हा उठाव केला असेल तर ते पहिलं कुठे केलं? त्यांनी इंग्लंडमध्ये केलं 1902 साली. किती? 1902 साली इंग्लंडमध्ये आपल्या मताच्या हक्कासाठी भांडणाऱ्या किंवा उठाव करणाऱ्या ज्या महिला होत्या त्या कुठे होत्या? इंग्लंडमधून. म्हणजे ही क्रांती पहिली युरोपमधून सुरू झाली होती. म्हणजे स्त्रियांचे प्रश्न हे जागतिक पातळीवर आहेत.
ज्या वेळेला युरोपामध्ये महिलांना, आपल्याकडे तर खूप उशिरा झालं, संविधानाच्या नंतर आपल्याला हे अधिकार मिळाले, पण तत्पूर्वी आपण 18व्या शतकाची गोष्ट करायला गेलो तर त्यावेळेला युरोपातील महिलांनी आपल्या मतासाठी त्यांनी उठाव केले, किंवा त्यावेळेला त्यांना शिक्षणाचा हक्क नव्हता, किंवा जे मजुरी मिळत होती ती बरोबर नव्हती, यासाठी त्यांनी उठाव केले होते. म्हणजे स्त्रियांचा प्रश्न हे जागतिक पातळीवर त्याचा विचार केला जातो. मग स्त्रियांचं शिक्षण असू दे, स्त्रियांचं आरोग्य असू दे, जगात आरोग्यासाठी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे आज आपण हूचं नाव आता आपण कोरोना काळात खूप वेळा ऐकलं प्रत्येकाने. म्हणजे आकडेवारी ठरवत होती, किंवा ने वॅक्सिनेशनला मान्यता दिली. या गोष्टी आपण बऱ्याच या काळामध्ये, कोरोना काळामध्ये ऐकलेल्या आहेत. तर म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजे जागतिक आरोग्य संघटना. तर हे जे स्त्रियांचे, लहान बालकांचे आरोग्याचे प्रश्न जेव्हा येतात, तेव्हा ते प्रश्न कडून सॉल्व्ह केले जातात, सोडवले जातात. स्त्रियांचे प्रश्न म्हणजे स्त्रियांचे आरोग्याच्या प्रश्नांचा विचार जर करायला गेलं तर मोस्टली स्त्रियांच्या आजारपणाकडे लक्ष दिलं जात नाही कुटुंबाकडून. मग जसं की जेव्हा त्यांना बेबी होणार असतो, म्हणजे गर्भारपणामध्ये त्या स्त्रियांना औषधं, त्यांना आहार योग्य तो मिळत नसतो. अशा वेळेला त्यांना व्यवस्थितपणे मेडिकल फॅसिलिटीज जी हवी ती औषधं, इंजेक्शनं या गोष्टी पुरवणं, हे देखील जागतिक पातळीवर याचा विचार केला गेला आहे. आणि मग प्रत्येक देशावर तो कार्यक्रम देशामध्ये राबवला जातो. ओके. नंतर स्त्रियांचं मूलभूत स्वातंत्र्याचा जो हक्क आहे त्यांना तो प्रदान करणं. जागतिक व्यापार संघटना, जगामध्ये जितके देश आहेत त्या प्रत्येक देशांनी आपलं व्यापार या लेवलवर असणारे जे प्रश्न आहेत ते एकत्र येऊन सोडवायला हवेत. जगात जो प्रत्येक राष्ट्रांमध्ये होणारा व्यापार आहे किंवा सहकार्याचे संबंध आहेत ते कसे असावेत? मैत्रीपूर्ण असावेत. एक्सपोर्ट इम्पोर्ट, आयात निर्यातीचा जो व्यापार चालतो तो चांगल्या प्रमाणात व्हावा, म्हणजे प्रत्येक समोरचा देश आणि आपला देश यांचं आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. आता मगाशी मी तुम्हाला संस्कृतीबद्दल सांगितलं होतं, एक उदाहरण आपल्या देशाचं दिलं होतं. असं प्रत्येक देशाची एक वेगळी ओळख असते. सो आंतरराष्ट्रीय स्तरावर या संस्कृतीची तुमच्या संवर्धन केलं जातं, तुम्हाला एक आयडेंटिटी दिली जाते. आणि शैक्षणिक सहकार्य, आज आपण बघितलं, शैक्षणिक सहकार्य म्हणायला गेलं तर आज आपण भारतातील आपल्या पुष्कळ मुलं ही बाहेर जाऊन शिकतात, इथे ग्रॅज्युएट होतात किंवा इथे पदवीपर्यंत शिक्षण घेतात, आणि उरलेलं शिक्षण पुढचं शिक्षणासाठी कुणी कॅलिफोर्नियाला जातो, कुणी अमेरिकेला जातो, कुणी न्यू जर्सीला जातो, कुणी फ्लोरिडेला जातो, आयर्लंडला. असे हे जे बाहेरचे देश आहेत ते काय करतात? विविध देशातील मुलांसाठी स्कॉलरशिप ठेवतात, शिष्यवृत्त्या ठेवतात, काही त्यांच्या स्वतःच्या एक्झाम ठेवतात. जसं टोफेलसारखे एक एक्झाम आहे, ती एक्झाम पास झाल्यानंतर बाहेर, किंवा आता इकडे GRE म्हणून एक एक्झाम आहे, ती दिल्यानंतर एखादा मूल इंजिनियर असेल, इंजिनिअरिंगमधून पदवी घेतली असेल, मेडिकलमधून पदवी घेतली असेल, तर तो विद्यार्थी GRE ही एक्झाम देऊन बाहेर जाऊ शकतो शिक्षणासाठी, पुढील शिक्षणासाठी. पोस्ट ग्रॅज्युएशन तिकडे जाऊन तो करू शकतो. म्हणजे हे कधी शक्य होतं? जर ही संघटना आपलं काम व्यवस्थितपणे करू शकत असेल तर. प्रत्येक राष्ट्रांमध्ये प्रत्येक राष्ट्राचे संबंध हे सलोख्याचे असतील तर. ओके. संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या विविध संघटनांच्या कामात सुसूत्रता व समन्वय राखणे. देशांच्या एकमेकांप्रती असलेले जे काम किंवा जे काही संबंध आहेत त्याच्यामध्ये कसं असला पाहिजे? समन्वय असला पाहिजे. पुढे आता आपण बघूया, पुढचं जी शाखा आहे सचिवालय. संयुक्त राष्ट्रांचे प्रशासकीय कामकाज सांभाळण्याची जबाबदारी ही सचिवालयावर आहे. सचिवालय आपल्या इकडे पण आहे. सचिवालय जे आपल्या मुंबईमध्ये सुद्धा सचिवालय आहे. ओके. सचिवालयाच्या प्रमुखाला काय म्हटलं जातं? महासचिव असे म्हणतात. काय म्हटलं जातं? महासचिव. गाळलेल्या जागा याच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि यांचा कार्यकाल किती असतो? 5 वर्षांचा कार्यकाल असतो. आता या सचिवालयाचं कार्य काय आपण बघूया. हवामान बदल, मानवी हक्क, निशस्त्रीकरण,
अशा जागतिक प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय परिषदा घेणे. हवामान बदल आपण सगळेच अनुभवतो. जेव्हा विविध प्रकारचे सायक्लॉन्स येतात किंवा वातावरणामध्ये जेव्हा बदल होतात, विविध प्रकारचे सायक्लॉन्स येतात, त्याची सूचना आपल्याला आधी मिळते. का मिळते? कारण हे हवामान खातं, जागतिक हवामान खातं, आपलं प्रत्येक देशाचं हवामान खातं हे वेगळं राहते, पण जागतिक हवामान खातं हे अलर्ट असते, सतर्क असते आणि त्याचं काम असतं की प्रत्येक देशावर येणारी जी नैसर्गिक आपत्ती आहे, जसं की सुनामी येणार असेल तर तिथल्या लोकांना आधीच शिफ्ट करून ठेवायचं, दुसरीकडे स्थलांतर करायचं, सुरक्षित जागी त्यांना हलवायचं. काही भूकंप झाला तर भूकंपाच्या ठिकाणी लोकांना मदत वेळेवर पोचवणं, त्यांना अन्न उपलब्ध करून देणं, त्यांना मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल करून देणं, या साऱ्या गोष्टी यांच्याकडे असतं, यांच्याकडे डिपार्टमेंट असतो. मानवी हक्क, निशस्त्रीकरण. आता मानवी हक्कांवर जेव्हा गदा येत असेल त्यावेळी देखील ही जी शाखा आहे तो हस्तक्षेप करू शकतो. मानवी हक्क म्हणजे समजा एखादा व्यक्ती चुकून एखाद्या देशाची बॉर्डर पार करून गेला असेल, चुकून, जबरदस्ती नाही, चुकून जर आता आपल्या भारत आणि पाकिस्तानच घेऊया, आपली जी बॉर्डर आहे वाघा बॉर्डर, काही कारणास्तव इकडचा व्यक्ती जर पलीकडे गेला, बॉर्डर पार करून गेला आणि मग त्यावेळेला समजा तिकडच्या सैन्याने त्यांना रोखून धरलं आणि अटक केली, तर अशा वेळेला हा जो मानवाधिकार आहे किंवा मानवी हक्क जो आहे याच्या अन्वये सर्व देश किंवा ज्या देशाचा तो व्यक्ती आहे तो देश इतर देशांची मदत घेऊन त्याविरोधात आवाज उठवू शकतो आणि यासाठी त्यांना मदत कोण करेल तर सचिवालय. आमसभेच्या आणि सुरक्षा परिषदेच्या बैठका आयोजित करणे आणि माहितीचे संकलन करणे. आमसभेच्या आणि सुरक्षा परिषदेच्या मिटिंगा घ्यायच्या, बैठका घ्यायच्या, त्या बैठकींचा लेखाजोखा ठेवायचा, त्या बैठकींचं इतिवृत्त ठेवायचं, त्या बैठकीमध्ये काय निर्णय गेले आहेत, काय घेतले जाणार आहेत, याचा सर्व लेखाजोखा ठेवण्याचं काम ही सचिवालयाकडे असते. प्रसिद्धी माध्यमांना माहिती पुरवणे, कारण आपल्याला जागतिक घडामोडी केव्हा कळतात, प्रत्येक गोष्ट जगात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचते का, कशी पोहोचते, तर यासाठी सचिवालयाचं देखील काम राहते की प्रसिद्धी माध्यमांना या गोष्टी पोहोचवणे. पुढचं शाखा आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. आता इथे बघा मी तुम्हाला चित्र दाखवले आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं आणि हे नेदरलँडमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे संयुक्त राष्ट्रांची न्यायालयीन शाखा होय. प्रत्येक देशाचं एक वेगळं न्यायालय असतं. आपलं पण सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्या खालोखाल हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय. जे सर्वोच्च न्यायालय जे निर्णय देणार तो सर्वांना मान्य करावा लागतो. हे झालं आपल्या देश पातळीवर, हो की नाही. आपल्याकडे जसं जिल्हा न्यायालय असतं, मग त्याच्यानंतर सत्र न्यायालय, मग उच्च न्यायालय. म्हणजे तुम्हाला जर तुमचा मिळालेला तुम्हाला निर्णय मान्य नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता, मग उच्च कोर्टात केस दाखल केली, तिथे पण नाही पटलं तर सुप्रीम कोर्टाकडे आपल्याला निर्वाळा दिला जातो. अशा वेळेला हे झाले देश पातळीवर. पण जेव्हा जागतिक पातळीवर देशादेशांमध्ये जेव्हा भांडणं होतात किंवा देशांमध्ये काही खटले होतात, ते खटले कुठे सॉल्व केले जातात, आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये. आणि या आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे तर नेदरलँड येथे, नेदरलँड या देशात द हेग येथे आहे. काय हे ठिकाण? हेग. न्यायालयात एकूण 15 न्यायाधीश असतात. त्यांची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषद करते आणि प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाल हा 9 वर्ष असतो. बघा आता महत्त्वाचे, आतापर्यंत आपण बघतोय आमसभा आणि सुरक्षा परिषद किती महत्त्वाची आहे, कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त करण्याचं काम देखील आमसभा आणि सुरक्षा परिषद करत असते. प्रत्येक न्यायाधीशाचा कार्यकाल हा किती आहे? 9 वर्ष आहे. आता याचं कार्य बघूया आपण. तर संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असलेल्या 2 किंवा अधिक राष्ट्रांमधील तंटे सोडवणे. जेव्हा 2 राष्ट्रांमध्ये काही डिस्प्यूट्स होतात, काही भांडणं होतात, मग भांडणं होण्याची कारणं पुष्कळ आहेत. भौगोलिकदृष्ट्या काही कारणं असतात, सीमारेषांवरून प्रश्न असतात, सरहद्द पार करून जाणं. आत्ता आपण सद्यस्थिती बघितलं आहे
तर लडाख आपला जो प्रांत आहे, चीन हळूहळू घुसखोरी करत आपल्या अरुणाचल प्रदेशपर्यंत आता आपण मध्यंतरी एक न्यूज होती, तर लडाखचा आपला लडाख, ज्याला लडाख म्हटलं जातं, लडाख म्हटलं जातं, त्याचा काही भाग हा चीनने आपल्या तिथे वसाहती सुरुवात केली आहे बांधायला. म्हणजे काय झालं, नेहमीच आपल्यामध्ये आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी सीमारेषा आहे त्याच्यावरून वाद होतात. चीन आणि आपण भारत, चीन आणि भारतमधली रेषा आहे मॅकमोहन लाईन, याच्यावरून वाद होत असतात. मग हे सारखे जे तंटे होत असतात, हे तंटे मिटवण्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये हे देश खटला दाखल करू शकतात. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य अर्थ लावणे, जर त्यांच्याकडे, कारण आंतरराष्ट्रीय म्हणजे पूर्ण जागतिक पातळीवर एखादा कायदा आपल्याला चालवायचा किंवा एखादा खटला चालवत असताना ते कायदे योग्य तऱ्हेने वापरले गेले पाहिजेत आणि त्यासाठी त्याचा अभ्यास हा इथल्या न्यायाधीशांना काटेकोर करावा लागतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध शाखा किंवा संलग्न संस्थांना कायद्याशी संबंधित प्रश्नावर सल्ला देणे. पुढे आहे विश्वस्त. आता ही शेवटची शाखा आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या. आपण 6 शाखा बघतोय आणि ही 6वी शाखा आहे ती म्हणजे विश्वस्त मंडळ. आता काय आहे विश्वस्त मंडळ, त्याचं मी तुम्हाला हे पण दिलेलं आहे, त्याचं एक पिक्चर शेअर केलेलं आहे. ओके, तर दुसऱ्या महायुद्धानंतर जे देश, आता दुसऱ्या महायुद्धाची स्थिती मी तुम्हाला मगाशीच सांगितली की काय झालं होतं दुसऱ्या महायुद्धानंतर. तर दुसऱ्या महायुद्धानंतर जे काही प्रदेश होते किंवा काही वसाहती होत्या त्या कशा होत्या, अविकसित होत्या, त्यांचा विकास झालेला नव्हता. मग त्यांची जबाबदारी कोणावर आली, विकसित राष्ट्रांवर. म्हणजे जी राष्ट्र आधीच विकसित झालेली आहेत, आधीची डेव्हलप झालेली आहेत, त्या राष्ट्रांना त्या राष्ट्रांची जबाबदारी दिली गेली होती, बरोबर. आणि मग अशा राष्ट्रांना त्या राष्ट्रांच्या विकासासाठी मदत करणे किंवा त्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळवून देणं, त्यांच्यात इथली लोकशाही अबाधित ठेवण्यास मदत करणे, हे काम विश्वस्त मंडळावर सोपवलं गेलं होतं. आता विश्वस्त मंडळाचं कार्य हे 1 नोव्हेंबर 1994 रोजी पलाऊ या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपुष्टात आलं. आता पलाऊ हे कुठे, फिलिपिन्स या राष्ट्राच्या 500 मीटर पूर्वेला असलेलं प्रशांत महासागरातलं एक बेट आहे. काय आहे, बेट आहे. हे बघा तुम्हाला इथे दिसतंय पलाऊ आयलँड, हे बघा. तर पलाऊ हे फिलिपिन्स या राष्ट्राच्या 500 मीटर पूर्वेला असलेले प्रशांत महासागरातील एक बेट आहे. आता सहस्त्रकाचे विकास उद्दिष्ट म्हणजे काय, सहस्त्रक. आता 2000 हे जे साल आहे, या सालापर्यंतचं त्यांचं काय उद्दिष्ट ठेवलं होतं त्यांनी या संयुक्त राष्ट्र संघटनेने. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन झाल्यापासून त्यांनी स्वतःपुढे काही उद्दिष्ट ठेवली की आपल्याला काय कार्य करायचं आहे. म्हणजे आपण आपलं उद्दिष्ट असते की नाही, प्रत्येक आपल्याला आज एवढा अभ्यास कंप्लीट करायचा आहे. मग तसं यांना तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करायचा आहे, जागतिक पातळीवर विचार करायचा आहे. काय त्यांची उद्दिष्ट असतील ते आपण बघूया. गरिबी आणि भूक यांचं निर्मूलन करणे. भूक निर्मूलन करणं म्हणजे अर्थात प्रत्येक राष्ट्र हे कसं असायला पाहिजे, संपन्न असायला हवं. प्रत्येक राष्ट्रातील व्यक्तीला अन्न मिळालं पाहिजे. अन्न हे काय, अन्न, वस्त्र आणि निवारा हे काय आपलं आहे, बेसिक नीड, म्हणजे अगदी मूलभूत गरज आहे. आपण अगदी पहिली, दुसरी, तिसरीपासून शिकत आलेलो आहोत. अन्न, वस्त्र, निवारा ही आपली बेसिक म्हणजे मूलभूत गरज आहे, बरोबर आहे. अन्न हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. आणि इथली गरिबी म्हणजे प्रत्येक देशातली, प्रत्येक राष्ट्र हा कसा झाला पाहिजे, सधन झालं पाहिजे. प्रत्येक राष्ट्रातील गरिबी नष्ट झाली पाहिजे. प्रत्येकाची भूक ही भागली गेली पाहिजे. म्हणून गरिबी आणि भूक यांचं निर्मूलन करणे. प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे. संयुक्त राष्ट्राचे जे सदस्य राष्ट्र होते त्यांनी स्वतःपुढे उद्दिष्ट निश्चित केली होती की आपल्याला 2000पर्यंत काय करायचं आहे, गरिबी आणि भुकेचं निर्मूलन करायचं आहे. आपल्या देशातील कोणताही व्यक्ती
भुके नाही राहायला पाहिजे, उपाशी नाही राहायला पाहिजे. म्हणजे गरिबीचं आपण उच्चाटन केलं पाहिजे, हे त्यांनी उद्दिष्ट ठेवलं होतं. नंतर प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे. प्राथमिक शिक्षण म्हणजे प्रत्येकाला लिहिता वाचता आलंच पाहिजे. हे झालं आपलं प्राथमिक शिक्षण. आणि हे प्राथमिक शिक्षणाची सुविधा प्रत्येक राष्ट्राने आपल्या राष्ट्राला उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असं उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रानं ठेवलं. स्त्री सक्षमीकरण करणे. प्रत्येक राष्ट्रातील स्त्री ही कशी झाली पाहिजे? सक्षम झाली पाहिजे. आपण इतिहास बघत आलो आतापर्यंत, महिलांचं स्त्री सक्षमीकरण आपण इतिहासामध्ये 6वं प्रकरण पाहिलं. आणि त्यामुळे स्त्री सक्षमीकरण फक्त बोलून नाही, तर स्त्री ही शिक्षणात अग्रेसर असली पाहिजे. स्त्रीच्या आरोग्याची हेळसांड होता कामा नये. तिचे असलेले मूलभूत अधिकार तिला दिले गेले पाहिजे. तिला तिचं समाजातली तिची प्रतिष्ठा, म्हणजे तिचा रिस्पेक्ट, तिचा सन्मान, तिची प्रतिष्ठा, त्या प्रतिष्ठेचा आपण सन्मान करायला हवा. तिला अधिकार द्यायला हवेत. याचा विचार कुठे केला जातो? जागतिक पातळीवर. आणि तोही कोणाकडून? संयुक्त राष्ट्र संघटनेकडून. त्यांनी त्यांचं तसं उद्दिष्टच जाहीर केलं आहे. बालमृत्यूचं प्रमाण कमी करणं. बालमृत्यू रोखण्यासाठी एकतर जो बेबी आईच्या उदरात असेल त्यावेळी त्या आईला पोषक आहार मिळाला पाहिजे, किंवा तो बेबीच्या जन्मानंतर त्या बेबीला काही रोगराई होऊ नये यासाठी आवश्यक असलेली आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची, मगाशीच मी सांगत होते तुम्हाला, तर गरोदर स्त्रियांची जे आरोग्य आहे त्याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. म्हणून तर WHO सारखी संघटना जागतिक स्तरावर काम करत आहे. गरोदरपणा म्हणजे बेबी पोटात असताना त्या आईला आहार जर मिळत नसेल, तो आहार अंगणवाड्यांच्या माध्यमातून उपलब्ध केला जातो, किंवा ज्या आरोग्य सेविका असतात त्या घरोघरी येऊन आयर्न, झिंक म्हणजे अशा विटॅमिनच्या गोळ्या असतात, जीवनसत्वांच्या गोळ्या पुरवल्या जातात मुफ्तमध्ये, म्हणजे काय बोलतात त्याला, मोफतमध्ये दिल्या जातात. त्या गोळ्या दिल्या जातात. किंवा जे काही इंजेक्शन्स असतात आईच्या आरोग्यासाठी आणि जन्माला येणाऱ्या बेबीच्या आरोग्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी, जसं की धनुर्वात किंवा मधुमेह, कावीळ असे आजार होऊ नयेत आईला आणि बाळाला, याची काळजी घेण्यासाठी गव्हर्मेंट विविध मेडिकल ज्या फॅसिलिटीज आहेत त्याचा पुरवठा करते. ओके. त्यानंतर एड्स, मलेरिया इत्यादी रोगांशी लढा देणे. आता हे एड्स आणि मलेरिया ह्या रोगांचा जागतिक पातळीवर विचार केला जातो, कारण HIV हे जे आहे, किंवा TB ट्युबरक्युलोसिस हा एक रोग आहे, किंवा मलेरिया हिबताप ज्याला म्हटलं जातं, आता डेंग्यू बघायला गेलो तर ह्या सगळ्या रोगांची. आणि आता त्याच्यात अजून एक भर पडली आहे, ती म्हणजे कोरोना. कारण कोरोनाने पूर्ण विश्व हलवून टाकलेलं आहे. आजही आपण बघतोय, प्रत्येकजण आपल्या घरातून वर्क करतोय. म्हणजे कोरोना ही महामारी डिक्लेअर झालीच. गेल्या वर्षी गव्हर्नमेंटने, जागतिक सरकारने, WHO जागतिक महामारी म्हणून 11 मार्चला जाहीर केलं कोरोनाला. म्हणजे पूर्वी कसं पोलिओ उच्चाटन किंवा पोलिओ निर्मूलनासाठी सरकार काम करत होते, एड्स निर्मूलनासाठी, मलेरिया, TB हा एक काळ होता की TB हा खूप पसरला होता, किंवा पोलिओचा विषाणू इतका पसरला होता. देवी, कांजण्या, गोवर हे जेव्हा रोग येत गेले, साथीचे रोग, त्यासाठी वेगवेगळं लसीकरण केलं गेलं बालकांचं, मातांचं, आणि मग हे रोग आटोक्यात आणले गेले. लसीकरण, देवीसारख्या रोगावर लसीकरण झालं, प्लेगसारखा रोग निघून गेला, एड्सवर औषधं नाही आहेत पण त्याच्यावर चालले, ट्रीटमेंट लोकांना मिळू शकते. कर्करोगावर काही प्रमाणात ट्रीटमेंट चालू आहे. तर आता त्याच्यात भरीला भर म्हणजे कुठला रोग? की मलेरिया. आज पूर्ण जग त्या कोरोनामुळे पूर्ण जग हे 1-1.5 वर्षासाठी पूर्ण स्टॉप झालं होतं. वर्षभर तर सगळीकडे लॉकडाऊनने आपण परिस्थिती अनुभवली होती. म्हणजे हे जेव्हा रोग किंवा असे साथीचे रोग येतात, या रोगांवर उपचार करणं किंवा या रोगातून लोकांना सही सलामत वाचवणं, यासाठी काम करण्याचं उद्दिष्ट देखील संयुक्त राष्ट्र संघटनेने डिसाईड केलं होतं. त्यानंतर पर्यावरणाचं रक्षण आणि विकसित आणि विकसनशील देशांमधील सहकार्य
वाढवणे, पर्यावरणाचं रक्षण करणे आणि विकसित आणि म्हणजे जे देश ऑलरेडी विकास झालेल्या ज्या देशांचं, जे डेव्हलप कंट्रीज आहेत ते डेव्हलप कंट्रीज आणि जे विकसनशील म्हणजे ज्यांचा विकास चालू आहे अशा देशांचा एकमेकांशी संबंध, जसं की आता आपण आपले आणि अमेरिकाबरोबरचे संबंध, म्हणजे आपण विकसनशील आहोत भारत आणि अमेरिका ऑलरेडी विकसित आहे, म्हणजे अमेरिकेचा आणि आपला संबंध हा कसा असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. कारण आपण पण बघा, आपल्यापेक्षा जो हुशार असेल, आपल्यापेक्षा ज्याला जास्त येत असेल त्याच्याशी आपण मैत्री करायला जातो किंवा त्याच्याकडून आपल्याला खूप काहीतरी चांगलं शिकायला मिळेल, त्याच्याकडून आपण काहीतरी घेऊ शकतो, हो की नाही. म्हणजेच कसं झालं, आपला जो मित्र आहे तो विकसित आहे, हुशार आहे आणि आपण त्या पाठोपाठ चालतो, त्याच्याकडून काहीतरी आपण घेणार आहोत, काहीतरी शिकणार आहोत, म्हणून त्याच्याशी आपण मैत्री करायला जातो. तसंच देशादेशांचं पण आहे. जो विकसित देश आहे जसं की अमेरिका, रशिया या देशांबरोबर आपण आपल्यासारखे जे विकसनशील कंट्रीज आहेत, जे देश आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांच्याबरोबर मैत्री केले पाहिजे, त्यांचे एकमेकांचे संबंध चांगले असले पाहिजेत. ओके. आता आपण बघितली इतकी उद्दिष्ट या सहस्त्रकासाठी ठरवली गेली होती. आपल्या देशाने, भारत देशाने युनिसेफ आणि युनेस्को यांच्या मदतीने आपली विकासाची जी उद्दिष्ट होती ती गाठण्यात उल्लेखनीय प्रगती केली गेली होती. आता आपण बघूया युनिसेफ म्हणजे काय आणि युनेस्को म्हणजे काय. ओके. आता युनेस्को बघा, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा युनेस्को, याला युनेस्को म्हटलं जातं. आता युनेस्को ही जी संघटना आहे तर बघा नावातच काय दिलं आहे, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक जपलं जातं. ओके. आता या संस्थेची स्थापना केव्हा झाली तर 16 नोव्हेंबर 1945 रोजी स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रांची ही विशेष संस्था आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम करण्याचे कार्य युनेस्को पार पडते. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे असून जगभर 50पेक्षा अधिक कार्यालये आहेत. युनेस्कोचे मुख्य कार्यालय कुठे आहे, पॅरिस येथे आहे आणि जगभर 50पेक्षा अधिक युनेस्कोची कार्यालय, ऑफिसेस आहेत. त्यानंतर युनिसेफ. युनिसेफ हे काय आहे तर संयुक्त राष्ट्राचे एक महत्त्वाचं अंग आहे. युनिसेफची स्थापना डिसेंबर 1946 साली झाली. त्यांनी 46 पासून त्यांचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्य केले. युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाची झळ पोचलेल्या व तातडीच्या मदतीची गरज असलेल्या बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार इत्यादी पुरवण्याचे कार्य युनिसेफ ही जी संघटना आहे ती जास्तीत जास्त करून लहान बालकांसाठी कार्य करते, की लहान बालकांचं अन्न, त्यांचं शिक्षण, त्यांचं वस्त्र, त्यांचं औषधोपचार या गोष्टी, जसं की NGO जास्त करून ज्या संघटना आहेत, NGO म्हटलं जातं, त्यांना देखील हे लोक मार्गदर्शन करत असतात किंवा काही निधी प्रोव्हाइड करत असतात. म्हणून आपल्या भारत देशाने युनिसेफ आणि युनेस्कोच्या मदतीने आपला विकास साधला आहे. आता संयुक्त राष्ट्र आणि शांतता रक्षण याच्यामध्ये हे एक महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही संघर्ष असतील त्यांची शांततापूर्ण पद्धतीने सोडवणूक करण्याचं हे उद्दिष्ट कोणाचं आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचं. आता आधुनिक आपण जर काळामध्ये बघायला गेलो तर दहशतवाद हा खूप फोफावलेला आहे. अशी तालिबान्यांचं एक उदाहरण दिलं होतं, अफगाणिस्तान, हे एक दहशतवादाचंच उदाहरण आहे, म्हणायला हरकत नाही. मग तिथे वांशिक आणि धार्मिक संघर्ष असतात. वांशिक धर्म ही गोष्ट लोकांवर धर्माचा पगडा इतका जबरदस्त असतो की लोकांमधली मानवता हळूहळू संपून जाते की काय असंच वाटू लागतंय. मग वांशिक भेद असतात आणि धार्मिक भेद असतात. धर्मांमध्ये वांशिक, मग आपल्या इकडे नाही पण बाहेरच्या कंट्रीजमध्ये ब्लॅक व्हाईट, काळा गोरा, हा भेदभाव मानला जातो. आणि आपल्या देशामध्ये तर सर्वांनाच आपल्याला माहिती आहे धर्म, जात यांची उतरंडीवर आपली व्यवस्था
चालवली गेली सुरुवातीपासूनच. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या शांतता रक्षणाच्या कार्याला महत्त्व प्राप्त झाले. म्हणजे प्रत्येक देशातील जी शांतता आहे ती या वांशिक किंवा धार्मिक कारणावरून असू नये हे संघर्ष सोडवणं गरजेचं वाटते. संघर्षग्रस्त प्रदेशात परत हिंसेचा उद्रेक होऊ नये म्हणून लवकरात लवकर सामान्य स्थिती निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना ही प्रयत्न करते. उदाहरणार्थ शाळा चालू करणे, जनतेमध्ये मानवी हक्कांविषयीची जागृती निर्माण करणे, सामाजिक, आर्थिक, राजकीय सुविधा निर्माण करणे, निवडणुका घेणे इत्यादी. जसं की आता काश्मीरचे प्रश्न येतात, तर तिथे काश्मीरसारखा जेव्हा इश्यू निर्माण होतो त्यावेळेला तिथले इंटरनेट बंद ठेवलं जातं, मुलांच्या शाळा बंद ठेवल्या जातात, बँका बंद, मग सगळं काय जेव्हा ठप्प होतो तेव्हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न उद्भवतो. हा आपल्या देशादेशामधला राहतो. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा हे प्रॉब्लेम्स होतात, उदाहरण इराण इराकचं युद्ध, कितीतरी लहान बालकं, कितीतरी वयोवृद्ध माणसं, कितीतरी लोक मारली गेली होती या युद्धांमधून. आणि मग अशा वेळेला यांना एका वेमध्ये आणणं किंवा हे सगळं थांबवणं हे काम हे संयुक्त राष्ट्र संघटना करत असते. आता आपण प्रत्यक्ष काय बघूया की भारत आणि संयुक्त राष्ट्रांचा संबंध कसा आहे तो बघूया. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपूर्वी ज्या विविध परिषदा झाल्या होत्या त्यामध्ये भारत हा सहभागी झाला होता. निर्वसाहतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे अनेक प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर मांडण्यात भारताचा सहभाग पहिलाच होता. आणि हा 1946मध्ये वर्णद्वेषाचा प्रश्न उपस्थित करणारा भारत हा पहिला देश होता. कारण वर्णद्वेषाचे चटके हे आपण बघायला गेलं तर 1915 साली जेव्हा गांधीजी साऊथ आफ्रिकेतून येत होते त्यावेळी त्यांनी प्रवासात त्यांना इंडियन म्हणजे भारतीय म्हणून काळ्या वर्णाचे असं त्यांना उद्घोषून, असं त्यांना बोलून ट्रेनमधून बाहेर काढलं होतं. 3rd क्लासमध्ये त्यांना बसायला लावलं होतं. म्हणजे हा काय आहे? वर्णद्वेष आहे. वर्णद्वेष आहे. मग त्या वर्णद्वेषावर 1946 साली प्रश्न उपस्थित करणारा आपला भारत देश हा पहिला होता. ओके. निशस्त्रीकरण, शस्त्र, प्रत्येकाकडे शस्त्र आहे, प्रत्येकाला शस्त्रसंधी दिली गेली आहे, परंतु त्याचा तुम्ही गैरवापर करू नये म्हणून देखील संयुक्त राष्ट्र आणि इतर राष्ट्र एकमेकांशी बांधील आहेत. संयुक्त राष्ट्रांसमोर अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या समस्यावर चर्चेमध्ये भारताने कायम पुढाकार घेतला आहे. जेव्हा अविकसित राष्ट्र जे आहेत आणि विकसनशील म्हणजे आपला भारत किंवा आपल्या भारतासारखे जे काही देश आहेत ते विकसनशील आहेत, प्रगतीच्या वाटेवर आहेत. मग अशा वेळेला जे देश विकसित झालेले नाही आहेत आणि जे विकसनशील देश आहेत यांच्यामध्ये चांगला समन्वय साधून त्यांच्यातल्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावर चर्चा केली गेली आणि त्या चर्चा करण्यामध्ये भारताने पुढाकार घेतला होता. संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताने नेहमीच आपले सैन्य पाठवले. इतकेच नाही तर भारताने फक्त स्त्री सैनिकांची शांतीसेना देखील पाठवली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची शांतीसेना नावच आहे काय? शांतीसेना, की जी सेना किंवा जे सैन्य शांती प्रस्थापित करण्यासाठी कार्य करते ते आहे शांतीसेना. आणि या शांतीसेनेमध्ये आपल्या भारताने इव्हन आपल्या स्त्री सैनिकांना देखील पाठवलेलं होतं. आंतरराष्ट्रीय संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवावेत यासाठी भारत प्रयत्नशील आहे हे नेहमीच आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण संयुक्त राष्ट्र संघटनेची जी काही अंगे किंवा ज्या काही शाखा पाहिल्या, त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटना आणि भारत यांचे संबंध पाहिले. आतापर्यंत आपण जे आपल्याला समजलेलं आहे ते कितपत समजलं आहे हे आपण प्रश्नांच्या माध्यमातून बघूया. तोंडी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आपल्याला. सुरक्षा परिषदेत एकूण किती सदस्य असतात? तर 15 सदस्य असतात. सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य देश कोणते? अमेरिका, फ्रान्स, चीन. सुरक्षा परिषदेची प्रमुख जबाबदारी कोणती? तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता.
संयुक्त राष्ट्राचे प्रशासकीय कामकाज सांभाळण्याची जबाबदारी कोणाची असते? सचिवालयाची असते. रिकाम्या जागा भरा. सचिवालयाच्या प्रमुखाला काय म्हणतात? टिंबटिंब म्हणतात. सचिवालयाच्या प्रमुखास महासचिव म्हणतात. आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड या देशात द हेग येथे आहे. विश्वस्त मंडळाचे कार्य 1 नोव्हेंबर 1994 रोजी पलाऊ या देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर संपुष्टात आले. संयुक्त राष्ट्रांमध्ये 1946मध्ये वर्णद्वेषाचा प्रश्न उपस्थित करणारा टिंबटिंब हा पहिला देश होय, भारत. खालील संकल्पनाचित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. सहस्त्रकाची विकास उद्दिष्ट जसं की गरिबी निर्मूलन करणं, भूक निर्मूलन करणं, हे जे आता आपण पाठ्य स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे. सहस्त्रकाचे विकास उद्दिष्टे: गरिबी आणि भूक यांचं निर्मूलन करणं, प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्त्री सक्षमीकरण करणे, बालमृत्यूचे प्रमाण रोखणे किंवा कमी करणे, गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे, एड्स, मलेरिया इत्यादीसारख्या रोगांशी लढा देणे, पर्यावरणाचे रक्षण आणि विकसित आणि विकसनशील देशांमधील सहकार्य वाढवणे ही उद्दिष्ट आहेत.